नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये, जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येते होम अँड किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड हॅक्स जी आपली रोजची अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात. चला तर थोडाही उशीर न करता आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूपच स्मार्ट आणि तितक्याच उपयुक्त अशा काही टिप्स अँड हॅक्स. आपल्या घरामध्ये बरेचसे असे छोटे मोठे टूल्स किंवा साधं किचनमध्ये सुद्धा चाकू चमचे वगैरे ठेवण्यासाठी एखादं हँडी ऑर्गनायझर आपल्याला नेहमी हवं असतं. आता प्रत्येक वेळेस मार्केटमधूनच हे पैसे देऊन ऑर्गनायझर खरेदी करण्यापेक्षा घरातूनच एक छान जुगाड आज आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला लागेल हा डबल साइडेड टेप. तर जिथे तुम्हाला अगदी हँडी चमचे चाकू किंवा असे काही टूल्स ठेवायचे त्या ठिकाणी तुम्ही या डबल साइडेड टेपचा एखादा मोठी स्ट्रिप कट करून ती चिटकून घ्या. आता जेवढे टूल्स आहेत तेवढी स्ट्रिप आपल्याला कट करायची आहे. ती चिटकवल्यानंतर सगळ्यात आधी यावरती जो पेपर लावलेला असतो तो पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे याचा वरचा जो सरफेस आहे तो अगदी छान चिकट आपल्याला मिळेल. आता यावरती जे काही चमचे चाकू किंवा अशा काही छोट्या मोठ्या टूल्स तुम्हाला हँडी ठेवायच्या त्या यावरती तुम्ही चिटकून घ्या. म्हणजे काय होईल, अगदी समोरच आपल्याला त्या मिळतील, पटकन काढताही येतील आणि इतरत्र कुठं आपल्याला त्या शोधाव्या लागणार नाही. तर कुठल्याही ऑर्गनायझरचा वापर न करता अगदी घरातीलच उपलब्ध या डबल साइडेड टेपपासून आपण छान असा हा ऑर्गनायझर बनवलेला आहे. बराच वेळ ऑनलाईन वगैरे एखादी वस्तू ऑर्डर केल्यानंतर ती अशी छान बॉक्समध्ये पॅक होऊन आपल्याकडे आलेली असते. आपण त्या बॉक्समधून वस्तू तर काढून घेतो आणि हा जो बॉक्स आहे हा असाच डस्टबिनमध्ये टाकून देतो. परंतु हा बॉक्स असाच डस्टबिनमध्ये टाकून न देता सगळ्यात आधी या बॉक्सवरती आपली जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस यावरती दिलेला असतो, तो सगळ्यात आधी इरेज करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरच हा बॉक्स तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून द्या. कारण बराच वेळ आपण पाहतो की अशी पर्सनल इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर त्याचा बराच वेळ गैरवापरही केला जाऊ शकतो. त्यामुळे हा बॉक्स टाकून देण्याआधी यावरची आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती इरेज करणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन कशी इरेज करायची, तर घरामध्ये जर आपल्या सॅनिटायझर असेल तर हे सॅनिटायझर आपल्याला या आपल्या डिटेल्सवरती स्प्रे करायचं आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने हे आपल्याला इरेज करायचं आहे. सॅनिटायझर नसेल तर घरामध्ये डिओड्रंट असतात, परफ्यूम असतात, तेही तुम्ही यावरती स्प्रे करू शकता. स्प्रे केल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हे पुसत जायचे आहेत. त्यामुळे अगदी सहज ही इन्फॉर्मेशन पुसली जाते. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आपल्या घरामधल्या बऱ्याचशा वस्तू प्रॉपर हँग करण्यासाठी ऑर्गनाइज राहाव्या यासाठी आपण बरेचसे महागडे ऑर्गनायझर मार्केटमधून आणत असतो. परंतु एक खूप छान असा एक छोटासा ऑर्गनायझर मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे डबल साइडेड टेप आणि एक कपड्याचा चिमटा. तर सगळ्यात आधी या डबल साइडेड टेपचा एक छोटासा तुकडा मी कट केलेला आहे. आता हा डबल साइडेड टेप आपल्याला या चिमट्यावरती एका साईडला लावून घ्यायचा आहे. आता हा चिमटा तुम्हाला हवा तिथे तुम्ही चिटकू शकता, म्हणजेच किचनच्या एखाद्या कॅबिनेटवरती, ड्रॉवरमध्ये किंवा इथे मी हा आत्ता फ्रीजवरती लावलेला आहे. आता या चिमट्याला मी काही नोट्स लिहिण्यासाठी पेपर कट केले, तर हे पेपर कट केलेले मी या चिमट्यामध्ये अडकवणार आहे. तर मला जर रोजचे काही नोट्स लिहायचे असतील किंवा ग्रोसरी वगैरे संपली असेल तर ते मी या नोट्सवरती लिहून ठेवते. अशाच प्रकारे बऱ्याचशा नॅपकिन, छोट्या मोठ्या वस्तू, टूल्स वगैरे हँग करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे या चिमट्यापासून छान ऑर्गनायझर बनवू शकता. आपली पुढची टिप आहे या दुधाच्या भांड्याविषयी. ज्या दुधाच्या भांड्यामध्ये आपण रोज दूध तापवतो त्यातलं दूध संपल्यानंतर सुद्धा या भांड्याला अगदी तळाशी बरीचशी मलाई साचलेली असते. दूध वगैरे यामध्ये थोडंफार शिल्लक राहतं. तर हे भांडं जर असंच धुवायला टाकलं तर ही मलाईसुद्धा वाया तर जातेच, परंतु असं हे भांडं घासायलासुद्धा आपल्याला बराच वेळ लागतो, बरीच मेहनत घ्यावी लागते. तर यासाठी आपल्याला एक छान ट्रिक करायची आहे. इथे थोडंसं गव्हाचं पीठ मी यामध्ये ॲड केलं आहे. आता या गव्हाच्या पिठाला ही जी राहिलेली मलाई आहे, थोडंफार दूध आहे, ते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाने ही मलाई आपल्याला काढून घ्यायचं आहे. वाटल्यास यातच तुम्ही तुमचं रोजचं कणिकही मळून घेऊ शकता. त्यामुळे तुमची जी रोजची पोळी आहे ती सुद्धा अगदी सॉफ्ट बनेल आणि कणिकने ही जी मलाई आहे ती साफ केल्यानंतर आपलं भांडंसुद्धा स्वच्छ होईल, जे नंतर साफ करायला आपल्याला कमी मेहनत लागेल.
बऱ्याच वेळ असं होतं की एखादा ड्रेस किंवा साडीवरती मॅचिंग टिकली आपल्यालाही हवी असते. आता प्रत्येक वेळेस सगळ्याच साड्यांवरती किंवा ड्रेसवरची मॅचिंग टिकली आपल्याकडे अवेलेबल असेलच असं नाही. तर अशा वेळेस एक छान जुगाडू ट्रिक तुम्ही करू शकता. आता ज्या काही रंगाची टिकली तुमच्याकडे आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्या रंगाची किंवा त्या साडीवरची मॅचिंग नेलपेंट जर आपल्याकडे असेल तर ती नेलपेंट आपल्याला घ्यायची. बऱ्यापैकी मिळती जुळती जरी नेलपेंट असेल तर ती आपल्याला घ्यायची आणि ती नेलपेंट आपल्याला या टिकलीवरती लावून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी कपाळावरती ही टिकली आपल्याला चिटकून घ्यायची आणि त्यावरती त्या साडी किंवा ड्रेसवरची मॅचिंग नेलपेंट जर तुमच्याकडे असेल तर ती नेलपेंट आता या टिकलीवरती आपल्याला लावून घ्यायची. सगळ्यात आधी ही टिकली कपाळावरती लावून घ्या आणि त्यानंतरच त्यावरती मॅचिंग रंगाची नेलपेंट लावा. पूर्णपणे ती सुकू द्या. तर तुम्ही पाहाल घरामध्ये जरी मॅचिंग रंगाची टिकली अवेलेबल नसेल तर मॅचिंग नेलपेंट तुम्ही घ्या आणि या टिकलीवरती ती लावून घ्या. तर अगदी त्या साडीवरची किंवा ड्रेसवरती मॅचिंग अशी परफेक्ट टिकलीही आपली तयार होईल. तर टिकली आणि नेलपेंटची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. बऱ्याच वेळ काय होतं ना की आपण कपडे धुवायला टाकतो आणि कपडे धुण्याआधी या कपड्यांमध्ये किंवा कपड्यांच्या खिशांमध्ये असलेले पैसे काढायला विसरतो आणि कपडे धुतल्यानंतर आपल्या लक्षात आलं की अरे या कपड्यांमध्ये असलेले हे पैसेसुद्धा धुवून निघाले आहेत, म्हणजे यातले हे पैसेसुद्धा पूर्ण भिजलेले आहेत. आता हे सुकवण्यासाठी आपल्याकडे बऱ्याचशा आयडियाही आहेत, जसं की आपण हे उन्हात वाळवू शकतो किंवा फॅन खाली वाळवतो किंवा गरम इस्त्री यावरती फिरवतो आणि त्यानंतर हे पैसे आपण सुकवतो. परंतु त्यामध्ये काय होतं ना की उन्हात सुकवले तर हे उडून जायची भीती असते किंवा इस्त्री चालू करून आता हे पैसे सुकवायचे म्हणजे त्यासाठी तेवढी वीजही खर्च करावी लागते. तर या ट्रिक्स तर आहेतच, परंतु वीजही खर्च न करता जर आपल्याला पैसे हे सुकवायचे असतील तर त्याची एक छान ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहा, त्यासाठी या ओल्या झालेल्या सगळ्या नोटा मी एका ट्रेमध्ये अशा पसरून ठेवल्यात. एका ताटामध्ये सुद्धा तुम्ही पसरून ठेवू शकता आणि हा जो ट्रे आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आपल्या फ्रीजमध्ये. फ्रीझरमध्ये नाही तर जिथे फ्रीज सेक्शन आहे तिथे आपल्याला हा ट्रे ठेवायचा आहे. कमीत कमी अर्धा तास हे पैसे आपल्याला असंच ठेवायचे आहेत. पैसे तुम्हाला जर लगेच नको असतील, लगेच आपल्याला खर्च नसतील करायचे तर हे अगदी तासभर किंवा रात्रभर सुद्धा फ्रीजमध्ये ठेवले तरी काही हरकत नाही, कारण आपल्याला हे पूर्णपणे सुकवायचे आहेत. तर पहा, अगदी तासभरच हे पैसे मी फ्रीजमध्ये ठेवले. तासाभरानंतर हा ट्रे मी बाहेर काढला आणि या नोटा मी चेक केल्या तर तुम्ही सुद्धा अगदी आश्चर्यचकित व्हाल. फ्रीजमध्ये या ठेवलेल्या ओल्या नोटा अगदी छान सुकल्या होत्या, पुन्हा त्या कडक झाल्या होत्या. तर असे हे सगळे ओले झालेले पैसे छान सुकलेलेही आहेत आणि यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कुठेही वीज खर्च करावी लागली नाही. दिवसभर आपला सुरू असलेला जो फ्रीज आहे त्यामध्येच या भिजलेल्या नोटा आपण ठेवल्या आणि अगदी तासाभरातच या नोटा छान सुकलेल्या आहेत. तर उन्हात वाळवणे किंवा फॅन खाली सुकवणे किंवा इस्त्रीने गरम करून या नोटा सुकवणे अशा ट्रिक तर आपण वापरलेल्याच आहेत, परंतु फ्रीजमध्ये ओले पैसे सुकवण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. ही ट्रिक जशी तुम्हाला उपयोगाची ठरली तशी तुमच्या मित्र परिवार फॅमिलीला सुद्धा उपयोगी ठरावी यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. या ट्रिकसोबतच आजच्या या व्हिडिओतली कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगी ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.